चॅप्टर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस मध्ये आपण आता टाइप्स ऑफ मॅट्रिसेस शिकत आहोत. देर आर 15 टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो और नल मॅट्रिक्स, स्क्वायर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, यूनिट और आइडेंटिटी मॅट्रिक्स, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, ट्रायंगुलर मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, skew symmetric matrix, determinant of a matrix, singular matrix and transpose of a matrix. तर इथे 15 प्रकार आहेत मॅट्रिसेसचे. आता आपण पहिला प्रकार बघू. रो मॅट्रिक्स म्हणजे काय की त्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो असणार आहे आणि कॉलम हे एक किंवा एकपेक्षा जास्त असणाऱ्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, रो मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल आता हाय मॅट्रिक्स आहे, हाय मॅट्रिक्स आहे. इथे एकच रो आहे, इथे पण एक रो आहे. कॉलम इथे 2 आहेत, फर्स्ट आणि सेकंड, आणि इथे 4 कॉलम आहे, 1 2 3 आणि 4 कॉलम. देअर फॉर ऑर्डर ऑफ धीस मॅट्रिक्स, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे, 1 रो आहे आणि 2 कॉलम आहे, 1/2. ऑर्डर ऑफ धीस मॅट्रिक्स इज 1/2. नाउ ऑर्डर ऑफ धीस मॅट्रिक्स इज 1/4. 1/4. Row matrix, a matrix having only one row is called row matrix. Only one row called row matrix. And order of row matrix is 1 into n. 1/n. वाचन कसं करणार आपण इथे 1/n. Row matrix चे ऑर्डर किती असणार आहे, 1/n, where n is greater than or equal to 1. n इथे 1 असू शकतो किंवा n greater than 1 असू शकतो. पण रो मात्र एकच असणार आहे. कॉलम मात्र एक असेल किंवा अनेक असतील. कॉलम मॅट्रिक्स, तिथे कॉलम मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच कॉलम असणार आहे. कॉलम मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. अँड ऑर्डर ऑफ कॉलम मॅट्रिक्स इज m into 1, means m/1, where m is greater than or equal to 1. कॉलम मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच कॉलम असणार आहे. रो, नंबर ऑफ रो हा 1 असेल किंवा 1 पेक्षा जास्त असू शकेल. m इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, म्हणजे रो 1 असेल किंवा 1 पेक्षा मोठा असेल. m इक्वल टू 1 मीन्स नंबर ऑफ रो इज हियर 1 और नंबर ऑफ रो इज ग्रेटर दॅन 1. फॉर एक्झाम्पल column matrix, a matrix having only one column is called column matrix. For example 1 0, this matrix is called column matrix because here only one column and 2 rows, 1 and 2. Here m equal to 2, therefore order of this matrix is 2/1. 2 is the number of rows, first row, second row, and 1 is here number of column, that is column is here 1. This is also column matrix. Why? Because here only one column and there are 4 rows, 1 2 3 4. Therefore order of this column matrix is 4/1, 3. This is also column matrix because here only one column and there are 1 2 3 4 5 rows. Therefore order of this matrix is 5/1. 5/1. Zero or null matrix, a matrix in which every element is 0 is called zero or null matrix, and it is generally denoted by O. Now here O is matrix. It contains elements and all elements are here 0 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 0. This matrix is called null matrix or zero matrix. Why? Because every element is here 0. Therefore, matrix is called zero or null matrix. Order of this matrix is 4/4 because there are 4 rows. First row, second row, third row, fourth row, and 4 column. First column, second column, third column, and 4 column. Therefore, order of matrix 0 is 4/4. 0 0 0 0 0 0. Now this is O matrix, is zero matrix or null matrix, and order of this matrix is 3/2.
3/2 because here are 3 rows, first, second, third, and 2 column, first column and second column. तर ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळे एलिमेंट, सगळे घटक हे शून्य असतात, 0 असतात, त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? झिरो ऑर नल मॅट्रिक्स. आणि ऑर्डर कशाप्रमाणे ठरते? रोज, नंबर रोज आणि कॉलम्स प्रमाणे. आता इथे नंबर ऑफ रोज किती आहेत? 3 आहे. हा एक रो, दुसरा आणि हा तिसरा, 3 रो आहेत, 3. आणि कॉलम किती आहे? 2 कॉलम आहे, फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. सगळ्या रोज आणि सगळ्या कॉलम्स मध्ये एलिमेंट्स घटक कोणता आहे? झिरोच आहे. तर स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स कोणत्या मॅट्रिक्सला म्हणणार? की ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सेम आहेत, इक्वल आहे. फॉर एक्झाम्पल, हियर A is a square matrix. Why? Because number of rows and number of columns are equal. Here are 3 rows, first row, second row, third row, and 3 columns, first column, second column, third columns. Therefore, order of this matrix is 3/3, 3/3, 3 rows and 3 columns. And it arrangement is here square arrangement. त्यामुळे आपण ह्या मॅट्रिक्सला काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. कारण इथे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या आणि रोजची संख्या ही सारखी आहे. 3च रो आहे तिथे आणि 3च कॉलम आहे. त्याच्यामुळे आपण ह्या मॅट्रिक्सला काय म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स. This is also square matrix because number of rows and number of columns are same. Order of this matrix is 2/2. Here are 2 rows and 2 columns. First row, second row, and column, first column, second column. A matrix of order n into n, n by n is also called a square matrix of order n. Diagonal matrix. A matrix in which every non-diagonal element is 0, and this matrix is square matrix. A square matrix in which every non-diagonal element is 0 is called a diagonal matrix. म्हणजे नॉन डायगोनल म्हणजे जे डायगोनल वर जे एलिमेंट्स आहेत ते सगळे काय असणार आहेत? ह्या मॅट्रिक्स मध्ये 0 असणार आहेत, 0 असणार आहे. आणि हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम और इक्वल. फॉर एक्झाम्पल, हियर A is a diagonal matrix. Why? This matrix is called diagonal matrix because here all non-diagonal elements are 0, and this is also square matrix. Order of this matrix is 3/3 because here are 3 rows and 3 columns. फक्त डायगोनल वर एलिमेंट आहेत, घटक आहेत, आणि जे डायगोनल वर एलिमेंट आहेत, जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सगळे काय आहेत? 0 आहेत. इथे 0 आहे, 0 0 0 0 0. फक्त डायगोनल वर जे एलिमेंट्स आहेत आणि नॉन डायगोनल वर सगळे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे 0 0 0 0 आहेत, 0 0 आहेत. फक्त डायगोनल वर एलिमेंट्स आहेत. Therefore, this square matrix is called diagonal matrix. This matrix is also diagonal matrix. It is a square matrix because order of rows and order of columns are same. Therefore, order is here. Number of rows and number of columns are same, equal. Therefore, order of this matrix is 3/3, and all non-diagonal elements are here 0 0 0 0 0, and therefore this matrix is called diagonal matrix. जरी इथे 0 असला तरी हे दोन एलिमेंट्स इथे नॉन 0 आहेत, 0 नाही इथे. त्यामुळे आपण याला डायगोनलच मॅट्रिक्स म्हणायचे. कारण इतर म्हणजे 3 इकडले अपर अँड लोअर डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते सगळे 0 आहेत, 0 आहेत. त्याच्यामुळे आपण या मॅट्रिक्सला काय म्हणणार? डायगोनल मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. Diagonal matrix in which all the diagonal elements are same is called as a scalar matrix. तर डायगोनल वर जे एलिमेंट्स आहेत ते सगळे सेम असणार आहेत, सारखेच असणार आहेत, इक्वल असणार आहेत, आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 असणार आहेत. Diagonal matrix. Now this matrix is also diagonal, also scalar matrix. A diagonal matrix in which all the diagonal elements are same is called scalar matrix. Now here 5 5 5. All diagonal elements are same, and this is also diagonal matrix. Why? Because upper and lower elements of diagonal are all 0. Therefore, this is a diagonal matrix as well as scalar matrix. कारण ह्या diagonal वरचे जे एलिमेंट्स आहेत, जे घटक आहेत ते सारखे आहेत. 5 5 5 5 5 5. त्यामुळे याला आपण काय म्हणणार? स्केलर मॅट्रिक्स. आणि ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3/3, 3/3, 3 rows, 3 columns. 7. Unit or identity matrix. A scalar matrix. A scalar matrix in which all diagonal elements are 1. That is unity is called unit matrix or identity matrix. The scalar matrix आहे त्याचबरोबर डायगोनल वर जे एलिमेंट्स आहेत ते मात्र एकच असणार आहे, आणि त्यामुळे त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल, हियर I3
ऑफ ऑर्डर 3. इथे ऑर्डर किती आहे? 3 आहे. आणि ह्या डायगोनल मध्ये एलिमेंट्स आहेत 1 1 1. हे सगळे 1 1 आहे. त्यामुळे ह्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि हा स्केलर मॅट्रिक्स पण आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे.